मोहिनी, मोहिनी, दुकान पाहिली म्हटलं. पाहायला चलशील का तू? का मी पाहिलं तर चालते? पाहिलं काय वराजीजी? चांगलं झालं बाप्पा पाहिलं तर. अन मग माल चालवा आपल्याला. मला इथं बोलावलं आपण. मग आता मालवाले पैसे गिसे द्यायला लागणार नाही काय? आता पाय, मी ॲडव्हान्स देईल ना माझ्याजवळचा मालवालेले. गाडी येते आज. त्याला सांगितलं माणसं येईल का याच्यात लावून नाही द्या बरोबर. आता आपल्याला फक्त पूजा गिजा करायला जायला लागेल दुकानाची. तर बाकीचे पैसे काढून ठेव तू. आपल्याला पैसे द्यायला लागेल ना, दुकानवाल्याला पगडी द्यायला लागेल. अन त्या याले काय म्हणते बाकीचे मालवाल्याला अजून पैसे द्यायला लागेल. बरोबर नाही काय? तर पैसे काढून ठेव. देऊन ते माझ्याजवळ नाही तर आता. माय राजेशजी किती खुशी झाली हो मला. असाही जरी सपोर्ट दिला ना तुम्ही थोडासा, तरी मला लय बरं वाटते म्हटलं. बाकीचं तर करतो मग मी, पण जिथं माणसाचं काम आहे तिथं माणूसच काम करते ना. बाईचं काम आहे काय ते? आता तुम्ही सांगा बरं. माल बोलावला, माणसं सांगितले तिथं लावला, दुकानवाल्याला पगडी दिली, बोलणं झालं. हा, हे काम तुमचंच आहे. मी कुठं कुठं फिरली असती याच्यासाठी. मग असं असते ते. म्हणून तर म्हणतो तुला, का माणसाची गरज माणसाच्याच ठिकाणी पडते. बाई हर ठिकाणी काम पडू शकत नाही, काम नाही करू शकत ते. हो मानतो ना तुम्ही, मला माहित आहे ना का जिथं माणसाचं काम आहे तिथं माणूसच काम करते म्हणून. जिथं बाईचं काम आहे तिथं बाई काम करते. अन बरं, किती आणून देऊ पैसे तुम्हाला? मला तू 1,00,000 रुपये आणून दे सध्याची. बाकी 50 ते मी त्याला दिली. मग तुम्हाला 50 देऊन देतो वापस. बरं ठीक आहे, आणून देतो. लई इच्छा आहे मोहिनीचं दुकान टाकायची. माहीत पडते आता काय होते ना काय नाही तर. नाही, तिच्या बहीण भावाचे आशीर्वाद आहे म्हणा तिले. एवढे मोठे बहीण भाऊ आहे तिचे, युट्यूबचे बहीण भाऊ फॅमिली. सगळेच आशीर्वाद आहे तिले. चांगलंच चालेल तिचं दुकान, चांगलंच होईल सगळं. पण आता सुरुवात तर करायच लागते ना. सुरुवात जराशी असतेच कठीण माणसाची. अहो राजेशजी तुम्ही पैसे तिथेच ठेवले का अजून कुठे ठेवले व? तिथे तर पैसेच नाहीये. काल पाहिले तर होते, आज तर पैसेच नाही, तिथे 1 रुपया नाहीये. नाही नाही, तिथंच काय बरोबर काय बाबा. लय मोठा पैशाचा हे आहे म्हटलं. एवढे पैसे कुठं जाऊ शकते? कोण आलं घरात आपल्या, कोण ना कोणी कुठं निघतात पैसे तिथंच असं. बरोबर पाहिजे जरा शिवसकाचं कर इकडे तिकडे. आणि तुझे ध्यान नाही राहत. म्हणून म्हणतो मोहिनी तुला ध्यान ठेवत जाय घरात. ध्यान राहते इकडे तिकडच्या गोष्टीत. आणि हे दिले पैसे हरपून आता नाही, तिथंच असून कपाटात पाय. अहो तर पुरंच पाहिलं ना, पुरं कपाट पाहून घेतलं, पण कुठंच नाहीये. ना काल होते ना, काल समोरच तर ठेवले होते तुम्ही. आता मला काल दिसले ना. मग तुम्ही सांगा, मी उचलूनच नाही ठेवले, तिचे तर कुठं गेले? तुम्ही उचलले होते काय? तुम्हाला आठवण बिटून आहे काय? अरे बा, मी उचलले नाही, मी हाताने नाही लावले. जसे आणून ठेवले तसेच होते. त्याच्यानंतर त्या पाहिले ना. चल बा, मी नसून आणले तर गोष्ट अलग आहे. पण त्या पाहिले सगळं झालं. आणि मग कुठं गेली काय की कपाटानं खाल्ले का ते पैसे? राजेशजी आता कसं व? माल येऊन पडला राहील, पैसे द्या लागते मालवाल्याले, दुकानवाल्याले पैसे द्या लागते. कसं होईन कडे आता? काय म्हणून मला मामाजी एवढं दिलं म्हणून तुले, आणि त्या नुकसान करून टाकलं म्हणून मलाच बोला ना आता. मॅड तोंडाचे, तुला किती वेळा म्हणत असतो तर ध्यान ठेवत जाय. मग म्हणतं का नवरा बोलते, नवऱ्याचं बोलणं दिसून पडते तुले. स्वतः काय कारनामा करतो ते दिसून नाही पडत. तुला 1000 वेळा सांगत असतो का बरोबर सांभाळ, बरोबर सांभाळ. कपाटाचं कुलूप बरोबर लाव. चाब्या कुठे ठेवल्या होत्या? चाब्या कुठे ठेवत असतो आपण? एकाच तर ठिकाणी ठेवतो दोघे जण. मग एवढ्या दिवसात नाही गेलो ना, आताच गेलो आणि तुम्ही मला म्हणून राहिले. हा, असं आहे का? माया हाती होतं म्हणून गेलाय ना, आणि माया हाती नसतं तर मग? आता काय बोलू तुले मी बाबा? तुझ्या हाती म्हणजे तुझ्या हातीच होतं नाही, काही परक होतं काही काही. तुझ्या हातीच होतं सारं. तू सांग मला, त्या तिकडे घुसून गेली काय करायला, कपडे धुवाले. इकडे कोण आलं ना कोण नाही खोलीत. असे कसे गायब झाले पैसे? कालच ठेवले ना मी. अहो तर राजेशजी मला माहीतच नाही ना. मला काहीच माहित नाही. मी आता पाहिले फक्त. आता पाहिले तर दिसूनच नाही राहिले. काहीच नाही तिथे, एक नोटही नाही आहे म्हटलं तिथं आता. राजेश दादा, हो राजेश दादा. हो आलो. आता ननदबाई काय म्हणते हो? का हो राजेशजी, मी काय म्हणतो, ननदबाईचा तर हात नसन हो याच्यात. हा, कारण त्या काल झालं होतं जरासं. मला चोर म्हणते ना असं तसं. त्याच्या समोरच तुम्ही गोष्ट करून राहिल्या होत्या. करून नव्हते राहिले काय? मी म्हटलं नव्हतं तुम्हाला? भिंतीला कान असते म्हटलं, आरामानं बोला म्हटलं. मग आता ते चोरून काय? तिनं चोरले असं काय पैसे? माझी बहीण होईना ते. माझी बहीणच चोरी करून काय आता घरात? तुला काय वाटते? तुझी बहीण असती तर नसतं म्हटलं ते चोरी केली म्हणून. माझ्या बहिणीवर बातच हे लावलं. हा, काय मोहिनी तू? म्हणजे माझी बहिणीने पुरून राहिली का तुला आता? म्हणजे ते सासरी चालली म्हणून होय काय? आता ते सासरी चालली तिच्या, सुधारली ते इथं काय म्हणते तर तिला पहिले दुखात आहे ते. आणि ते दुखात असून तर तिच्यावर आरोप लावतो काय आता? राजेशजी, आरोप नाही लावून राहिली मी. मला असं वाटलं म्हणून म्हणून राहिली. हा, आता जर तुम्ही सांगा पोलिसाला बोलावलं, एवढे रुपये चोरी गेले बा, तर पोलीस तर सगळेच विचारपूस करेन ना. सगळेवर शंका घेईन. मग मग कसं तुम्ही म्हणता आता? काय तिला नको घेऊ म्हणून याच्यात? घरातलं कोणी असो, एवढे जण आहे घरात, बाहेरचं तर कोणी आलं नसेल ना राजेशजी. आलं कुठचं असेल, घरचंच. नाही नाही, असं नाही होऊ शकत. काय म्हणते, पैसे ठेवले असेल कुठं ना, विसरून गेली असेल कुठं ना कुठं. कपाटातले काढून घेतले असन, दिले असेल कुठं ठेवून. तुला सवय आहे खायच्या खायच्यात घालून ठेवायची. कपाटात ठेवत नाही तू पैसे तशी.
काही सांगता नाही येत. कपाटातून काढले असन आणि दिले असन कायच्यात घालून, नाही तर. माय राजेशजी कसे बोलता हो तुम्ही? माझ्याजवळ खडकून ये इथं खर्चाले, तर मी काय ते पैसे लपून ठेवन का इकडे तिकडे? कायचे ते घालून देईन काय मी समोर नाही ठेवन ना? काही बी बोलत आहे तर तुम्ही बी. नाही ना, असं नाही झालं ना ते काही ना काही कोणा ना कोणा नेले राजेशजी. अरे राजेश दादा चालणार आहे नेऊन सोडून राहिला होता ना तुम्हाला माझ्या सासरी, मग नेऊन सोडणं. हा अजून काय म्हणते ते बापू म्हटलं लग्न गिगन करून घेईन तर माया का होईन ना. मला काल कोण म्हटलं बापू लग्न करून राहिले म्हणे, पोरीगिरी पाहून राहिले म्हणे. हा चल ना मग आता. हा येतो ना छायाबाई, बस ना तू तिथं जराशी. बस येतो मी, थोडंसं टेन्शनमध्ये काम आहे. काऊन रे काय झालं? आता तर चांगले होते रे तुम्ही दोघे जण, आताच्या आता काय झालं तुम्हाला? का एकदम काय म्हणते तेच झालं? हो ननदबाई, काल मामाजीनं पैसे दिले का नाही 3 लाख रुपये मला बिझनेससाठी? हा काल दिले ना. मग काय झालं त्याचं आता? ते पैसेच नाही दिसून राहिले ननदबाई आता. कपाटातच ठेवले, काल येईनच ठेवले. ते तुम्ही आले नव्हते काय तेव्हा? येईन म्हटलं होतं कपाटात ठेवले म्हणे, कुलूप लावून आलं म्हणे बरोबर, चाबी दिली म्हणे त्याजवळ, असं म्हटलं नाही काय तेव्हा? म्हटलं तेव्हा येईन, तेव्हा माहित आहे कपाटातच होते पैसे आणि त्याच्यानंतर पैसे चोरी गेले. म्हटलं ठेवले असेल कुठं, ठेवून देतो आपण, भुलून जातो कधी कधी, नाही काय राजेश दादा? ते वहिनी पाहिजे पैसे, तू चाल मला सोडून दे आता. आताच्या आता येणंच काय ओढलं आहे व छायाताई? थांब ना आता जराशी. उद्या जाजो, परवा जाजो. आता काही एकदम आजच्या आजच गेलं तर जमून काय? नाही नाही, मला आजच जायचं आहे, आजच जायचं आहे मला. माझ्या घरी जायचं आहे मला गमून नाही राहिलं आता इथं. आजच जायचं आहे मला. मला असं वाटून राहिलं ननद पैसा तर हात नसन, कारण काही आता आतापर्यंत जात नाही म्हणे सासरी, आणि आताच्या आता सासरी कशा झाले तर करून राहिले या. बरं मोहिनी, येऊ काय मी छायाला सोडून? पाहिजे काय मग तू तपास कर जरासं. राजेशजी, एक गोष्ट बोलू काय मी तुम्हाला आता? थोडंसं इकडे येता काय? बोल ना, तर काय म्हणतो, इथंच बोल. नाही नाही, इथं नाही बोलत मी, तिकडे चला, बोलतो तुमच्यासोबत. बरं ठीक आहे. काय म्हणतो, काय म्हणून राहिली होती? राजेशजी, आतापर्यंत ननद बहीण काही नाही केली म्हटलं जायची सासरी, आताच्या आता कशा काय चालल्या ह्या? हा मला कधी काही ना काही शौक आहे यायच्यावर. तुम्ही कधी जरासं यायचं बॅग गिक तपासा बरं, कारण येईल तशी ही गेम खेळायची लय सवय आहे म्हटलं. आपल्या घरी खेळते म्हटलं या, लय डाव पाहिलं मी. तर नवऱ्याचे शेवटे मोठे पैसे उडवले येई ना, तर आपल्या पैशाला काय उशीर लागते, म्हणून राहिली मी का जरासं पाहिजा बरं. असं मग आता हिची बॅग कशी काय उचकावं आपण? आपल्याला चान्स भेटणार आहे का उचकाचा? असं समजतो मोहिनी का जर हिनं बॅगला हात नाही लावू दिला तर समजायचं का हे चोर आहे, आणि जर हिनं म्हटलं का घ्या तपासून घ्या, तर मग तपासायची गरजच नाहीये, नाही काय? पण राजेशजी, मला नाही वाटत त्या बॅगेत ठेवून म्हणून. काऊन काल लय हुशार आहे त्या, त्याला माहित आहे बॅगेत जर म्हटलं तर यायची जर शंका झाली ते उचकून पाहिन. पण हे बॅगेत नाही ठेवत त्या, कुठं ना कुठं ठेवणार आहे त्या. बरं जाऊ दे, आता नेऊन सोडतो मी तिला, काय होते तर माहीत पडते. बरं येतो मी काय. हो या, पण आता तपास कसा लागेल याचा मग? आता मामाजीले काय सांगू मी, कोणतं तोंड दाखवू? अन तो कपडेवाला येऊन बसला असन, त्याला ऍडव्हान्स काय द्यान मग आता? ते ठीक आहे, पाहतो मी ते, पण आपल्याला पैसे सापडले पाहिजे ना, पैसे महत्वाचे आहे ना आपले. हो ना राजेशजी, जास्त होते ना पैसे, थोडेसे असते 10-20 रुपये तर काही नाही वाटलं असतं, पण काय म्हणते तर लय पैसे आहे ना. चाल मग, घे ना, पोराला घेत काय काही एकटीच चालतं, त्याला ठेवून देतं इथंच. पोरगं घे बॅग घेऊन, चल. हा काढून ठेवली मी बॅग, काढून ठेवली आहे, चल तू आता. बरं बाबा, येतो मग मी छायाला सोडून, काय तिच्या सासरी सोडून देतो आणि सांगून देतो समजून सगळं, नाही काय? ते म्हणते आता जातो म्हणते, तर म्हटलं ठीक आहे सोडून देतो म्हटलं. म्हणून ते म्हणे चल म्हणे माझ्यासोबत जरासं एकटा गेल्यापेक्षा, तिच्या सासूले सासरेले त्या पाहुणेले सगळे समजून सांगून देतो बरोबर. हो बेटा राजेश, बरोबर समजून सांगू देईल काय, पोरीला म्हणा बरोबर सांभाळा म्हणा, मारू देऊ नका म्हणा. हा आपल्याला तर माहिती आहे ते मारत नाही म्हणून, पण आता पोरगी म्हणते बा मारते, तर त्याच्यानं म्हणून राहिलो मारू देऊ नका बा, असं सांगजो. तुम्ही जर मारलं म्हणा आता याच्यानंतर जर कंप्लेंट आली म्हणा, जरासा कडक करजो, कडक बनतो तिथं जरासा, नाही तर मग बस, नाही तर ते असेच पाहिजे मग. नाही नाही बाबा, कडक बोला ना, चांगला चांगला कडक बोलतो, चांगलं झापतोच त्याला तिथं जाऊन, माहीत पडते अशा कशा माझ्या बहिणीला जरा देते देतो. बाबा आता तुमची इच्छाच होती मी गेली पाहिजे म्हणून, आता तुम्ही नाहीतरी मला काही देऊनच नाही राहिले, नाहीतरी काही देऊन नाही राहिले, मग त्याच्यापेक्षा आता तुमच्या घरचं काम करत बसल्यापेक्षा तिथंच जातो ना आता, तिथंच करतो. कारण ह्या पोरालाही काही इथचं वातावरण सूट होऊन नाही राहिलाय, याला तिथं त्याच्या आजीगिजीजवळ राहायची सवय आहे, तर ह्याही काही इथं राहायला पाहून नाही राहिला, नुसतं रडते रात्रभर रडते. त्याच्यापेक्षा याला तिथंच घेऊन जातो ना, तिथं मस्त झोपते ह्याला गंत. हो बेटा बरोबर आहे तुमचं, ते एक नंबर बरोबर आहे. आपलं घर ते आपलंच घर होते. हा माय बाबाच्या घरी काही पोरीचा निबेकार होत नसते, राहून राहून किती दिवस राहीन पोरगी इथं. चला मग बाबा येतो आता, आई येतो म्हटलं. बॅग घे जो रे तिची, नाही तर मग तिच्याच जवळ देशील बॅग राजेश. हा बॅग घ्यायला लागते बहिणीची उचलून. बाबा घेतो ना बॅग, बॅग घ्यायला काय आहे, घेतो बॅगही घेतो, घरापर्यंत पोहोचूनही देतो, अन मग येतो. 1-2 घंटे मला लागूनच तरी आली. बरं काही हरकत नाही आहे, सोडून देईन बरोबर. अन
पाहिजो 5-50-100 रुपये लेकराच्या हातात देजो जरासा. 5-50 रुपये तेवढंच आहे आमची लायकी फक्त. अरे राजेशजी, मी काय म्हणतो, ते शिदोरी केली आहे ना, शिदोरी ठेवायला गणनाथबाईच्या बॅगेत, तर उघडा ना बॅग, मग शिदोरी आण तुम्ही. नाही नाही, काही गरज नाही शिदोरी गिदोरी ठेवायची. शिदोरी नाही पाहिजे मला. कायले पाहिजे शिदोरी? माझ्या घरी जेवायला नाही आहे काय? सगळंच आहे. आण माझी बॅग इकडे. काही घेऊ नको, घेता येते मला. बाई मी घेतो ना, तू कायले घेता आता उचलून? हा, लेकराले घेता बॅगही घेतं काय? मग मी काय खाली हात चालू काय असाच? तू कसाही चाल, माझी बॅग मला घेऊ दे. तू काही माझ्या बॅगेला हात लावू नको बाबू. मी घेतो, मला घेता येते बरोबर. नाही बरं राजेशजी, उघडा ना. तुम्ही कोण दोघं जण माझी बॅग उचलायला उघडायला मागं लागले? हा, कायसाठी काय आहे तुमचं त्याच्यात? काही नेऊन नाही राहिले मी तुमच्या घरचं. नाही तर मग म्हणा पाहायची काही गरज नाही आहे उघडून. ननदबाई, तुम्हाला कोण वाटून राहिलं असं का आम्ही काही पाहून राहिलो तुमच्या बॅगेत म्हणून? काही आहे वाटतं तुमच्या बॅगेत? नाही, काहीच नाही माझ्या बॅगेत. मी काही ठेवत नाही आणि कोणाच्या वस्तूला हातही लावत नसतो म्हटलं. हो, सांगून देतो. आता चालली मी, जायच्या टाइमला काही परेशान करू नका मला. नाही तर मग म्हणा नजून मी जाणारही नाही मग सप्पा. काय झालं मोहिनी? काहून बॅग पाहून राहिले तुम्ही? बॅग उचकून राहिले? वैशाली ताई, ह्या छायाताईनं माझे पैसे चोरले म्हटलं. मामाजीने दिले नाही का मला ते पैसे चोरले. आता मला पुरा डाऊट आहे त्याच्यावर. हा, कारण आता पण तर जातो नाही म्हणे आणि पैसे घेतले तर जातोय म्हणते. त्यानं तर फोन नाही केला, बोलावलं नाही तरी या चालले. माय बाई, पुरे 2-3 लाख रुपये चोरले का येईन? मग नाही तर काय वैशाली ताई, 3 लाख रुपये होते ना, पुरे घेतले म्हटलं. आता कायच्या भरोशावर करू मी, कायच्या भरोशावर मामाजीचे पैसे देऊ सांगा बरं. ननदबाई, खोट्या बोलू नका. सगळं माहीत झालंय म्हटलं तुमचं. का तुम्ही माझ्या खोलीत आल्या, चाबी घेतली गादीच्या खालची, अन कपाटातले पैसे काढले आणि तुम्ही तुमच्या बॅगेत भरले. एवढं मला माहित आहे. काय मी माझ्या डोळ्यानं पाहिलं म्हटलं स्वतःच्या. तुम्हाला वाटत असन काही काही माहित नाही म्हणून. मला सगळं माहित आहे. आणि त्या पैशाच्या क्षणात तुम्ही लवकर गावाला चालल्या म्हटलं. म्हणजे मी काय तुम्हाला चोर दिसून राहिली? आई बाबा पाय ना, तुमच्या समोर तुमचं पोरगण सोन मला चोर म्हणून राहिले. हा, मी पैसे नाही पाहिले काय कधी? पहा बरं, माझ्या समोर, तुमच्या समोर मी बॅग उचकून राहिली. हे लोक पहा बरं बाबा. राजेश, कायचे पैसे रे? कोणते पैसे होय? हा, काय चोरलं म्हटलं तुम्ही? बाबा, काल तुम्ही पैसे दिले काय मोहिनीले बिझनेससाठी? तर ते तिनं कपाटात ठेवले, मॅच ठेवले माझ्या हातानं. आता जाऊन पाहतो तिथे 1 रुपया नाही आहे. आणि मग आणि छाया आली होती खोलीत, म्हणून तिने म्हणून राहिलो आम्ही. आणि तिने एकदम अचानक गावाला जातो आणि बॅग नका पाहू असं याच्यावरून मला शंका येऊन राहिली बाबा. बाकी काही नाही आहे. तर म्हणून मी म्हटलं थोडंसं पाहू दे. आता काय होते पाहिलं तर सगळ्याच्याच बॅगा पाहिजे तुम्ही आता. हा, मग आता जाता जाता हिची पाहिली तर काय फरक पडून राहिला? हिनं घेतले नाही तर मग काय रडाव फालतू? हो बेटा, छाया दाखवून दे ना मग. आता तू सांग, आता हायच नाही काही तर काय आपण लपून ठेवा? दे दाखवून. काही नाही आहे म्हणा, पाय म्हणा. काय राहील? कपडे लेकराचे, पोरीचे, दुसरं काय राहणार आहे? हा, काही नाही होत. दाखवून दे. काही नाही म्हणत ते. आता तेले जर शंका आहे तर शंका काढून दे त्याच्या मनातली. बाबा, पण मी घेतलेच नाही ना. मी याच्या खोलीत गेलीच नाही म्हटलं. अजिबात नाही गेली याच्या खोलीत मी. हा, आणि हे माझ्यावर आरोप लावून राहिले हे लोक. राजेशजी, बॅगेत अंदर हात घाला ना. नाही तर असं करा, पुरे कपडेच काढा बाहेर. माहीतच पडते तेव्हा. तसे दिसणार नाही म्हटलं. अरे पण तसंच पाहतो ना हात घालून. असं तर माहीतच पडते. एवढीशी थोडी आहे की एवढे मोठे पैसे आहे ना. काय बाई हे? हा, हे काय म्हटलं? तू तर म्हणता आहेच नाही, मी घेतलेही नाही. कधी घेतले तर हे पैसे? हा, तुला हे नाही समजून राहिलं तर बाबाने हे पैसे बिझनेससाठी दिले तिले हे पैसे वापस करायला लागते. ते कुठून करणार आहे? हा, त्या हे घ्यायच्या वेळेस विचारही केला नाही जरासा. पैसे पाहिजे होते तर मागून घ्यायला पाहिजे होते. बाबा, पहा पैसे आहे. मग तुम्ही म्हणाल का माय पोरीले म्हणते बा म्हणून? आहे का नाही? छायानं काम कसं केलं? हा, तेच म्हणते मला तुम्ही चोर म्हणता आणि मला असं म्हणता. आई, याच्यासाठी ती गोष्ट चालू होती मग आणि तेव्हानी घेतली होती ना, त्याच्यानंतर घेतले म्हटलं. कधी गेली ना काय गेली हे खोलीत? हा, सांगा बाबा, आता कोणावर भरोसा करून कोणावर नाही करून? छाया, हे बरोबर नाही केलं. हा, बरोबर आहे का? हे असं शिकवलं काय आम्ही तुम्हाला? चोऱ्या करणं ही भावाच्या घरात? हा, अशानं कोण भरोसा करणार आहे? कोणता भाऊ तुमच्या भरोशावर कधी घर सोडून शोभते काय हे तुम्हाला? याच्यासाठी चालली होती वाटते तू गावाला, आहे ना? राजेश, नेऊन घाल आता इले. बिलकुल नेऊन घाल. आणि किती पैसे पाहिजे तुला खर्च पाण्याला सांग. दे रे बाईले एखादी 50,000ची गड्डी देऊन दे. आणि खर्च कर म्हणा किती करतो तो. आणि ते पाठवून गावाले नेऊन दे तिले तिच्या घरी. फक्त तिच्या घरी काही सांगू नका अशी गोष्ट. हा, आणि आपण आपल्या सुनाईलाच म्हणतो आहे पोरी अशाच राहते म्हटलं. मामाजी, पैसे पाहिजे होते तर सांगायला पाहिजे होतं ना बहिणं. असं काम नाही करायला पाहिजे होतं. अशानं काय होते मग? भरोसाने उडून जात काय? तुम्ही मला बिझनेससाठी पैसे दिले आणि येईन ते घेऊन घेतले. मी कायच्या भरोशावर फेडत होती तुमचे पैसे? मला किती टेन्शन आलं होतं. आता मी 4-4 वेळा कपाट पाहायला गेली, पण मला माहित आहे काय, दिसलंच नाही म्हटलं. राजेशजी म्हणे नाही म्हणे, तिथंच ठेवले म्हणे. तेच मला किती बोलून राहिले. हा, अन ननदबाईला विचारलं तर त्या म्हणते मला नाही माहित. मला पहिले गावाला नेऊन सोड म्हणते तू. हाय का नाही? असं आहे मामाजी. ननदबाई, तुम्ही कधी गेले आमच्या खोलीत पैसे घ्यायसाठी? वहिनी, तुम्ही कपडे धुवत होता वाटते बाथरूम मध्ये. अन राजेश दादा घरात नाही होता, कोणीच नव्हतं. मला चाबी तिथंच भेटली.
मग मी गेली उघडलं आणि मला पैसेच दिसले समोर तर मी घेऊन आली. पण वहिनी माझा असा काही उद्देश नव्हता बा, मला माफ करून द्या. आता आता राजेश दादा मला माफ करून दे रे. पैशासाठी केलं मी हे. मला पैसेच नाही देत कोणी खर्च पाण्याले. अरे पण मला कोण नाही मागितले त्या दिले असते ना तुला 5-50 हजार रुपये. पण तू फालतू शौकत उडवतो ना. हा कोणत्या गेममध्ये मध्ये पैसे उडवत राहतो. काही गरजच नाही हे फालतूच्या याच्या. आता कोणी मेहनत करते आणि एवढाला पैसा जर उडून टाकला तर जमते काय? हा आपलं किती सगळं पुरं होते म्हटलं याच्यात. आता पैसे सापडले नसते तर मी निवारायला असतं सगळं नाही. पण बरं झालं बाबा पैसे सापडून गेले हे. पाहिलं वैशाली ताई असं राहते म्हटलं. हा नंदा अशा करते नंदा. काही काही नंदा चांगले राहते आणि ह्या छायाबाई सारख्या नंदा राहते बाबा काही का आपल्याला काय म्हणते घरात बेइज्जत करायसाठी काय करायला पाहत नाही त्या. पहिले तर काय म्हणते आरोपच लावले हा भाऊजी सोबत. हा राजेशजी किती बोलले मला. त्याचे कान भरले तुमचे कान भरले. दोघीला अलग करायसाठी प्रयत्न केला परिवार तुटला पाहिजे म्हणून. आणि आता मी तुटली पाहिजे म्हणून पैसे चोरले. हे शोभते काय येईल सांगा बरं वैशाली ताई. आता नाही पण ननद बाई हे सोबत नाही तुम्हाला. एकुलते काय ना तुम्ही घरात. अशाला काय भरोसा राहील तुमच्यावर. हा बरं आता तुम्ही जाता काय सासरी. जा मग जातो सांगतो. चालली बहिणी मी आता. आता मी खूप दिवस येणार नाही. भेटी गोटीसाठी आली तर येईन नाही तर तशी येणार नाही मी आता. भांडण हो झगडा हो काही हो घरात येणारच नाही मी. बरं चाल नेऊन देतो तुला. आता हे पैसे ठेव तुझ्याजवळ. नाही पाहिजे राजेश दादा मला पैसे आता नाही पाहिजे. आता कोण नाही पाहिजे घे पैसे घे. आता तुला खर्चा पाण्यालाच पाहिजे ना. कोणी देत नाही तर मला मागत जाय. दर महिन्यात मी तुला फोन पे करून देतो. हा जेवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे फोनात टाकून देतो मी तुझ्या. पण हे असे कामं नको करत जाऊ. छाया मी तुला आताच तर किती समजून सांगितलं हो का असं नको करत जाऊ बाई तसं नको करत जाऊ बाई. चांगली राहत जाय. पण त्या काय केलं शेवटी ज्याचं नाव तेच केलं नाही. आई बाबा मला माफ करा तुम्ही. आता आता असं कधी चुका होणार नाही माझ्या हातानं. कधीच नाही होणार. सासरी चांगली राहीन मी आता. आता सासरचे लोक तुम्हाला कधी कंप्लेंट करणार नाही. कोणत्याच गोष्टीची कंप्लेंट नाही येणार तुमच्यापर्यंत. आता तुमची पोरगी अशी आहे का तशी आहे म्हणून. राजेश दादा मला माफ करून दे. मोहिनी वहिनी माफ करून द्या. चूक झाली माझ्यानं पैसे चोरले मी तर. मी काही यानंच चोरले ते. मला असं वाटलं एवढे मोठे पैसे मला लई दिवस पुरून जाईल खर्चा पाण्याले म्हणून केलं होतं. असं काही उद्देश नव्हता माझ्या त्याच्या मागं तुम्हाला हे करायचा. अन वैशाली वहिनी तुम्ही मला माफ करून द्या. मी तुमचे लय कान भरले. दादा अन मोहिनी वहिनीचं काहीच नाही आहे. ते फक्त बोलत होते त्या दिवशी कामाचं. पण मी ते तुम्ही अलग अलग झाल्या पाहिजे दोघी जणी म्हणून असं केलं. वहिनी माफ करून द्या वहिनी मला. आता नंदबाई माफ केलंच आहे आम्ही तुम्हाला. आम्ही काही तुम्हाला बोलून नाही राहिलो. आमचं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही आता तुमच्याही घरी चांगले राहा. हा आणि इथं आल्या ना येत जा जात जा राहत जा मस्त. काही हे नका करू. टेन्शन नका घेऊ. फक्त चांगले राहत जा. हा वहिनी येतो मी आता. बाबा आई येतो काय. हो बेटा ये. चालल्या बा आमच्या नंदबाई शेवटी सासरी. काय माहित आता अजून कधी वापस येते तर. आता तर गेले होते माग चांगल्या याच्यात गेल्या होत्या. आता डबल आल्या होत्या. आता आल्या तर चांगल्याच राहिल्या. चांगल्या राहिल्या लय दिवस. राहिल्या तर राहिल्या पण लय कारनामे केले त्यानं. असं जाऊ दे. आता सुधारल्या ना त्याच्यातच आलं आम्हाला सगळं. चला मग पाहू आता आपण बाकीचं उद्याच्या व्हिडिओत नाही. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि नवीन जे चॅनल आहे आपल्या व्हिडिओची आपल्या विदर्भाची चुगली ते पण त्या व्हिडिओला सबस्क्राईब करा सपोर्ट करा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. तरी पण आपल्या मोहिनीला रजा द्या आता. बाय बाय.